तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ। मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही। इथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाख। साल 2019 मी एकदा का ठरवलं कुणाला आमदार करायचं नाही तर कोणाच्या बापालाही ऐकत नाही असं म्हणत अजितदादांनी ओपन चॅलेंज देत पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांचा करेक्ट कार्यक्रम केला। थेट येऊया 2023 मध्ये। आता खासदार अमोल कोल्हेंविरोधात अजित पवार मैदानात उतरले। यामुळे अजित पवारांसाठी एकच डायलॉग आठवतो, तो म्हणजे जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं। मातब्बर नेते अजित पवार हे त्यांच्या दादा स्टाईल साठी ओळखले जातात। एकदा का अजित पवारांच्या निशाणावर जो येतो त्याचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय अजितदादा गप्प बसत नाही। यापैकीच एक म्हणजे हर्षवर्धन पाटील। 2014च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी थेट इंदापूर मतदारसंघ गाठला आणि राजकीय हार्डवेअरी असलेले अजितदादा आणि काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील हे आमने सामने आले। दोघांची दुश्मनी अत्यंत कडवट आहे, त्यामुळे तिकीट वाटपापूर्वीच अजितदादांनी इंदापूरच्या विधानसभेच्या जागेवर दावा ठोकला। ज्यांच्या त्यांच्या जागा ज्यांना त्यांना देऊ, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका। पुढे काही कांड्या पिकवत असेल, ही जागा आम्ही सोडून घेऊ, याच्या बदल्यात दुसरी जागा देऊ, वाटेल ते झालं तरी इंदापूरची जागा राष्ट्रवादीची सोडली जाणार नाही। भले आघाडी नाही झाली तरी बेहत्तर, पण नाही ऐकणार। हा अजित पवारचा शब्द आहे। आता थेट शब्द दिल्यानंतर पुढे जे व्हायचं तेच झालं। सलग 20 वर्ष मंत्रीपद भोगलेले हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी पाटील यांना 14,173 मतांनी पराभूत केलं। दोघांमध्येही टफ फाईट झाली। यानंतर पुढील नंबर लागतो शिवसेनेचे विजय शिवतारे यांचा। निवडणुकीआधी विजय शिवतारे यांना पराभूत करणार असं चॅलेंज दिलं आणि विधानसभेत ते पूर्णही केलं। विजय शिवतारे तर काय पोट्टासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही आणि म्हणतोय बाबा जाऊ द्या गप बसा। याचं तर ऊर नुसतं भरून आले, त्याला काय करून काय नाही। तो आता 2019ला कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे। पूर्वी शिवतारे हे राष्ट्रवादीत होते, मात्र शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी पवार कुटुंबियांसोबत तसेच सुप्रिया सुळेंविरोधात अनेक विधाने केली। हाच राग मनात ठेवून अजितदादांनी शिवतारेंविरोधात आघाडी उघडली। काँग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवतारे यांचा 30,820 मतांनी पराभव केला। अजित पवारांनी आता अमोल कोल्हेंना शिंगावर घेतलंय। पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना अमोल कोल्हेंचं नाव न घेता ते शिरूर लोकसभा मतदारसंघात किती इनॅक्टिव्ह असतात याचा पाढाच वाचला। आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे। मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही। मी हे कधी बोलणार नव्हतो, परंतु आता यांना आता उत्साह आला, निवडणूक आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक पदयात्रा विदयात्रा काळजीच करू नको। इथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव। पवार कुटुंबीय पाडापाडीच्या राजकारणात माहीर आहे। यात अजित पवारांसारखा नेता जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा भल्याभल्यांना घाम फुटल्याशिवाय राहत नाही। यामुळे आगामी लोकसभेत शिरूर मतदारसंघात अजित पवार कोणाला उभं करतील आणि कशा प्रकारे अमोल कोल्हेंचा पाडाव करतील हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच याबद्दलची अधिक अपडेट, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा। आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका।